सध्याच्या लिकर दरवाढीमुळे आम्हाला आमचा परमिट रूम बिअर बार चालवणं मुश्किल झालेलं आहे. व्यवसाय खूप कमी झालेला आहे. पूर्वी 50-60 हजार रुपये रोजची विक्री होती, ती आता 10-20 हजारावर आलेली आहे. आम्ही आता परमिट रूम बिअर बार चालवायला द्यायच्या किंवा बंद करायच्या विचारात आहे. आम्ही परमिट रूम बिअर बारवर कुणाला तरी एकाला बसून रानात जातो किंवा आता आम्ही परमिट रूम बिअर बारला लॉक करून त्याच्या चाव्या एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे देणार आहे. अशा प्रकारचे काही पोस्ट, व्हिडिओ, फोन्स मला गेल्या महिन्याभरात येत आहेत आणि बऱ्याचशा आपल्या फॅमिली मेंबरनं विचारलं की याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा. याच्यावरतीच माझं जे काय म्हणणं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसाय ठेवू इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ताच तुम्ही बघितलं किंवा थंबनेल तुम्ही बघितलं की लिकरची दरवाढ झाली आहे, त्यामुळं आता आमच्या व्यवसायावर परिणाम झालाय. जो 50-60 हजार रुपयाचा धंदा होता आमचा, तो आता 10-20 हजारावर आलेला आहे. किंवा टॅक्स खूप वाढलाय, त्यामुळं गिराईक आमचं संपलेलं आहे. मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा मी एक तुम्हाला असं विचारू इच्छितो, तुमचा 50-60 हजार रुपये धंदा होता किंवा जो काय धंदा होता, लक्षात घ्या, तुमचा जो काय धंदा होता 1 लाख असेल, 50-60 हजार असेल किंवा 10-20 हजार असेल, तो 25%च राहिलाय असं बऱ्याच जणांचं मत आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ टीव्ही वरती दाखवतायत, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मला पाठवतायत. आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत अमित भूतकर कन्सल्टन्सीचे, त्यामध्ये काही लोकांनी ते व्हिडिओ पाठवलेले आहेत किंवा काही लोकांनी मला पर्सनली पण व्हिडिओ पाठवलेले आहेत की बाबा कोणतरी सांगतंय की आमचा धंदा पूर्वी होता त्याच्यात आता 20%च राहिलेला आहे, आता मी रानात जायला लागलेलो आहे. असं चाललं आहे, म्हणजे धंदा कमी झाला. मान्य आहे, 50 हजारचा धंदा 12 हजारावर आला. 25% तुम्ही म्हणला त्या प्रकारे धरलं तर एक आपण उदाहरण घेऊया, 1 लाखाचा धंदा तुमचा 25 हजारावर आला, ठीक आहे, किंवा 10 हजारचा धंदा 8 हजारावर आला. म्हणजे ह्या 75% लोकांनी दारू प्यायची बंद केली का हे मला पहिल्यांदा सांगा. नीट विचार करा, बारकाईने विचार करा. तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर हे मला पहिल्यांदा तुम्ही सांगा की जे तुमचा धंदा 10 हजारचा 25% राहिला असं म्हणताय. कोण म्हणाल 30% राहिला, 40% राहिला, 50% राहिला, ठीक आहे, ते ज्याचं ते नगरीत आपापल्या मनात धरा. जर तुमचा धंदा 10 हजारावरनं 25%च राहिला म्हणताय म्हणजे 2.5 हजारावर आला, म्हणजे बाकीच्या 75% लोकांनी दारू प्यायची बंद केली का मला सांगा. बाबा तुमच्या 2 ओळखीचे लोक द्या, मला सांगा की बाबा त्यांनी दरवाढ झालेली आहे तर त्यांनी दारू प्यायची बंद केली. मला नक्की 2 लोक सांगा, 4 लोक, क्या कहेंगे लोक, 4 लोक मला नक्की सांगा. मी म्हणत ऐकीन तुमचं की बाबा दरवाढीमुळं लोकांनी दारू प्यायची बंद केली. आता ही अशी दरवाढ होणे, टॅक्स वाढणे ही आतापर्यंत पहिली गोष्ट आहे का? मित्रांनो, मी गेले 50 वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहे. लक्षात घ्या, गेले 50 वर्ष ह्या व्यवसायात आहे. मी तुम्हाला माझी फाईल दाखवतो अमित फूडची. त्या FL3 जो माझा आहे, FL3 आहे, तुम्ही इथं नंबर बघू शकता, 40 नंबर आहे, 40 नंबर. लक्षात दिसतंय का? 40 नंबर आहे, FL3 अमित गौरीहर भूतकर अमित फूड सातारा. इथे बघा FL3 नंबर 40 आहे. ज्या कोणाला चेक करायचं आहे त्यांनी ऑनलाईन पण चेक करा. 40व साताऱ्यातलं आमचं FL3 आहे, ठीक आहे. आता नवीन FL1 काढला, तर साताऱ्यात किती FL1 झालेत मागं काढलं, आता हे 749 आहे, म्हणजे 750 झाले आहेत. आता जे काढलं आम्ही ते 750 आहे, दिसतंय का? FL3 नंबर आहे हा, ठीक आहे. तर गेले जवळपास 50 वर्ष झाले, म्हणजे 80 पासून मी या व्यवसायात आहे. 50 वर्ष झाली नाहीत, होत आले, ठीक आहे. तर ह्या दरम्यान गेल्या 50 वर्षात हे पहिल्यांदा झालंय का? सुरुवातीला अगदी लिकर म्हणजे देशी दारू बॅरल मध्ये यायची. आता तुम्ही म्हणतात पावशेर लावली का, आता गेला शब्द तो पावशेर लावली का, तो शब्द कशाने पडला? लिकर बॅरल मध्ये यायची. आणि जी आपली पूर्वी दुधाची माप असायची ना, जर्मनची असायची बघा, आठवत असतील, त्यात असं पावशेर दे, छटाक दे,
अशी माणसं पावशेर प्यायची आणि त्यामध्ये शब्द पडला की पावशेर मारली का असो. तर परत येऊया आपल्या टॉपिककडं. मित्रांनो, धंदा तुम्ही म्हणताय की 25% राहिलाय, 50% राहिलाय, तर जो काही तुमचा धंदा केलाय त्या लोकांनी दारू प्यायची बंद केली नाहीये का? केली असेल तर मला त्या लोकांची नावं सांगा. आपण त्यांचा लिटरली सत्कार घेऊया किंवा त्यांच्याकडून आपण स्फूर्ती घेऊन इतरांना पण बंद करायला लावूया दारू. अगदी ओपनली सांगतो मी. ठीक आहे. म्हणजे झालंय काय की ती लोक तुमच्याकडे येत नाहीयेत. विषय असा आहे की त्या लोकांनी बंद तर केली नाही दारू प्यायची. आज तुमचा धंदा 50,000चा 10,000वर आला. 50,000चा धंदा 10,000वर आला म्हणजे ही वरची जे 40,000 रुपयाचा लॉस झालाय, त्या 40,000 रुपयाच्या लॉस म्हणजे जी लोक पित होती दारू त्यांनी दारू प्यायची बंद केली नाही. म्हणजे ते काय झाले, ते दुसरीकडे जात आहेत. आणि आताच त्या मागचं आपण कारण डिस्कस करणार आहे. यापूर्वी भरपूर वेळ असं झालंय. अगदी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एमआरपी नव्हती दारूवरती एमआरपी नव्हती. बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट काही नव्हतं. त्यावेळी ज्यावेळेस शिवसेना सरकार आलं होतं, ज्यावेळेस आपला पुणे मुंबई हायवे झाला होता, शिवसेना सरकार आलं होतं. आता मला वर्ष एक्झॅक्ट आठवत नाही. त्या वर्षी एमआरपी आली, बॅच नंबर आले, मॅन्युफॅक्चरिंग डेट आली. त्यावेळेस पण असंच झालं. सगळे व्यावसायिक म्हणले आता शक्यच नाही, चालणारच नाही. एमआरपी आली, मग कळणार, मग वाईनशॉपवाला विकणार, आम्ही महाग विकणार, गिराईक आमच्याकडे येणार नाही. काय फरक पडला? काही सुद्धा नाही. ठीक आहे, तो पण विषय बाजूला जाऊया. आपण मूळ मुद्द्यावर येऊया. मूळ मुद्द्यावर तुमचं म्हणणं आहे की 25% राहिलाय, 30% राहिलाय, 40% राहिलाय. म्हणजे हा जो व्यवसाय तुमचा गेला, ह्या लोकांनी दारू प्यायची बंद केली का? तर अजिबात नाही प्यायची बंद केली. त्या लोकांनी तुमचे द्यायचं बंद केलं. लक्षात घ्या. थोडंसं वाईट वाटल पण लक्षात घ्या, तुमच्याकडे ते जे लोक तुमचा लॉस झालाय तुम्ही म्हणताय तुमच्या व्यवसायाचा, ती लोक तुमच्याकडे यायची बंद झाली. मग ती लोक दुसरीकडे जात आहेत. तर कुठं जात आहेत ते आता सांगतो. आता जी लोक आमच्या बरोबर होती, जे आपले फॅमिली मेंबर होते, त्यांना बऱ्यापैकी आम्ही सांगितलं की ज्यावेळेस दरवाढ होणार आहे, ज्यावेळेस न्यूज आली, मी स्वतः एकेका आमच्या दुकानांना 15-15 लाखाचा माल भरला. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, बरेच जणांना, आता आपले नाशिकचे आहेत यशराजवाले, त्यांना पण भरपूर जे बीडचे आहेत जाधव साहेब, भरपूर जणांना सांगितलं जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत ना तेवढा तुम्ही माल भरा. तुमचा माल जरी जुन्या दरात विकायला लागला तरी फायदा होईल आणि नवीन दरात विकला तर सोन्याहून पिवळं झालं. जुना माल असेल गिराईक अट्रॅक्ट होईल, जुना माल नवीन दरात विकला पैसे कमाल. एक्स्ट्रा 60 ते 65% एक्स्ट्रा 60 ते 65% नाही, एक्स्ट्रा 60 ते 65% जर नवीन दरात विकला तर, आणि जुन्या दरात जर विकला तुम्ही तर जे बाकीचे कस्टमर आहे ते अट्रॅक्ट होईल. हे आम्ही दरवाढीच्या दरम्यान सगळ्यांना सांगितलं होतं. असो, आपण परत मुद्द्याकडे येऊया. तर दरवाढ झाल्यामुळे तुमचा 25% धंदा राहिलाय, बाकीचा धंदा नाहीये. म्हणजे त्यांनी बंद केलं का प्यायचं? नाही. ते काय करतायत? दुसरीकडे जात आहेत. मग असं होतंय का? हे आपण प्रॅक्टिकल गणिताने समजून घेऊया. आता त्यासाठी आपण एक उदाहरण म्हणून आहे ना, एक नंबर 1 घेऊया. नंबर 1ची क्वार्टर पहिल्यांदा 160 रुपये एमआरपी ला होती. जुनी एमआरपी, दरवाढीच्या आधीची एमआरपी 160 रुपयाला होती आणि ती जनरली एक 35% एमआरपी वरती घेऊन बारला 220 ला विकायला जायची. ठीक आहे. काही ठिकाणी 200 ला, 210ला, 220ला, ते तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. म्हणजे वाईन शॉपचा दर काय होता? 160 रुपये. एमआरपी काय होती? 160 रुपये. त्यावेळेस बारला तुम्ही बसून पिऊन देता, फॅन लावता, ग्लास देता, पाणी देता, म्युझिक लावता, टीव्ही लावता, सर्व्हिस चार्ज असतो, तुम्ही 220 रुपये घ्यायचा 35% लावून. आता झालंय काय? आता झालंय असं की नंबर 1ची एमआरपी जी 160 होती तीच 220 झाली. ती 220 झाली आणि आता तुम्हाला 35% लावून 300 रुपये घ्यायचे. 35% लावून 300 रुपये घ्यायचे. परंतु आता हिथंच मेक खरी आहे. बऱ्याचशा वाईन शॉपवाल्यांच्याकडे अजून नंबर 1 जुन्यातली शिल्लक आहे, 160 रुपयाची शिल्लक आहे. समजते का मित्रांनो? अजून वाईन शॉपवाल्यांच्याकडं, म्हणजे नंबर 1 हे उदाहरण घेतोय, असं नंबर 1च आहे शिल्लक समजू नका. हे समजून घ्या तुम्ही. हे आपण नंबर 1 एक उदाहरण घेतलेलं आहे. ह्याच दरात तुम्ही तुमच्या डोक्यातली दारू घ्या, त्याची एमआरपी काढा, जुनी नवी, त्याला 35% करा. नंबर 1 ला आपण काय दोष नाही किंवा नंबर 1 ला आणखी पण नाहीये. नंबर 1 ही आपली एक नंबर 1 विस्की, मॅकडॉनल्ड्स नंबर 1 विस्की आपण उदाहरण खातर इथे घेतलेली आहे. समजून घ्या. तर
160 MRP ची नंबर 1 तुम्ही पूर्वी 220 ला विकायचा, आता 220 MRP ची नंबर 1 तुम्हाला 300 रुपयाला विकावी लागते. परंतु गोष्ट अशी आहे की वाईन शॉप वाल्यांच्याकडे अजून तो जुना माल शिल्लक आहे, जे त्यांना 160 ला विकणं कायदेशीर गरजेचं आहे. जर त्यांनी ते 160 ला न विकता जास्त दर न विकली आणि त्यांच्यावर त्या 3 केसेस झाल्या, त्याला केस म्हणतात ब्रीच केस, अशा 3 ब्रीच केस झाल्या, तर त्यांचं वाईन शॉपचं लायसन्स त्या संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर सस्पेंड ठेवू शकतात. लक्षात घ्या, सस्पेंड ठेवू शकतात. मग वाईन शॉप वाले स्टॉक का घेतात? कॉम्पिटिशन संपवायला. तुमच्यासारखे नवीन आले बारवाले, लगेच हलके दिलाचे बारवाले, अरे माझा धंदा गेला बंद करतात, चालवायला देतात. ते पण त्यांचीच लोक चालवायला घेतात, त्या वाईन शॉप वाल्यांचीच लोक चालवायला घेतात. असं आपण तिकडे जायचं नाहीये. आपण मेन मुद्दा काय समजून घ्यायचा तो घेऊया. तर तुमचं जे दर गिरायक तर बंद, माणसाने तर दारू प्यायचं बंद केलं नाही, तुमच्याकडे 25% गिरायक राहिलंय. वरचं जे 75% गिरायक आहे ते दुसरीकडे केलंय. एक तर कुठं ते गिरायक वाईन शॉप मधनं घेतंय, कारण का वाईन शॉप मध्ये त्याला मिळते 160 ला, तुम्ही विकताय 300 ला, म्हणजे डबल फरक. माणूस 10-20%, 25-30%, 35% देतो सर्व्हिससाठी, ठीक आहे, सर्व्हिससाठी देतो. परंतु डबल 100% जी त्याला तिथे 160 ला मिळतीये ती तुम्ही 300 ला विकताय. किंवा दुसरी होऊ शकतंय की तुमच्या गावामध्येच एखादा बारवाला ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, माझ्यासारखं आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मी स्टॉक केला, अजून माझ्याकडे काय जुना माल शिल्लक आहे, हा मी तो नवीन दरात विकतोय. माझं मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याकडे जुना स्टॉक मी केला, तो मी जुन्या दरात विकला नाही, तो मी नवीन दराने विकतोय. मी पैसे कमवतोय, प्रॉपरली पैसे कमवतोय, धंदा करायला बसलोय, पैसे कमवायला बसलोय. परंतु काही नवीन, आता आमच्या सातारमध्येच आहे, नाक्यावर आहे, आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातूनच आलंय. ते काय केलंय त्यांनी, नवीन आहे, त्यांच्या शेजारी 2 अजून परमिट रूम बिअर आहेत. त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे जुना माल भरला आणि ते जुन्याच दरात विकतात. म्हणजे नंबर 1चं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी 160चा नंबर 1 भरला आणि आज पण ते 220 रुपयाला तो नंबर 1 विकतात. बाहेर मार्केटला 300 रुपये चाललंय, बाहेर वाईन शॉपला, बाहेर बिअर बारला 300 रुपये चाललंय, पण त्यांचे ते 220 ला मिळते. त्यांनी गिराईक अट्रॅक्ट केलं. लक्षात घ्या, गिराईक अट्रॅक्ट केलं. हा मी काय केलं, माझ्या बारला काय केलं, मी माल भरला, 10-12 लाखाचा माल भरला आणि मी तो माल नवीन दरात विकायला लागला. गिराईक अट्रॅक्ट करायचं मला काय नकोय, मला पैसे कमवायचे. गिराईक येते जाते, मला पैसे कमवायचे. ऍडिशनल 60-65% कमवायचे. पहिले 35% आणि हे 60-65%. मला जवळजवळ रुपया कमवायचा आहे, माझी इच्छा. आता एखाद्या बारवाल्याला, म्हणजे जे आता आपण दुसरं उदाहरण घेतलं, नाक्यावर आहे, त्या शेजारी 2-3 बार आहेत, नवीन बार आलाय, त्याला गिराईक खेचायचंय. त्यानं काय केलं, आपलाच क्लायंट जुना माल भरलाय, जुन्या दरात विकतोय, 160 MRPचा आहे, 220 ला विकतोय. बाकीचे जे त्या शेजारचे बारवाले होते त्यांच्याकडे जुना माल संपला, त्यांनी नवीन माल आला, त्यांना तो 220 MRP आला, त्यांना तो 300 ला विकणं भागच आहे. मग त्या लोकांना प्रॉब्लेम येतोय की बाबा ह्यो 220 ला विकतोय, किंवा वाईन शॉपला अजून 160 ला नंबर 1 मिळते, म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, आता ह्या काय गोष्टी करायच्या असतात त्या जाऊ दे, पण ह्याचं सोल्युशन काय? ह्याचं सोल्युशन असं आहे मित्रांनो, थोडं वेट अँड वॉच. आता तुम्ही जुन्या माल भरला नाही, हा तुमचा दोष आहे, ठीक आहे. तुमच्याकडे जुना माल नाही, आता ते मी बघितली क्लिप, त्या बारला मी मागं पण 1 वर्षापूर्वी, पेक्षा जास्त, म्हणजे एप्रिल-मे मध्ये गेलो होतो मागच्या वर्षी. तो जो म्हणत होता ना चावी सबमिट करतोय, तर त्याचं उदाहरण असं की त्याच्याकडे दारू जी क्वार्टर मागितली ती तो आणून देतो, अशी त्यांची कंडिशन होती. मग असं त्याकडे लोकलच्या होत्या, म्हणजे ओसी BP वगैरे होत्या, पण त्याला सिग्नेचर ब्लेंडर मागितली, नाही आणून देतो, बरोबर चल रॉयल स्टॅक आहे, ती रॉयल स्टॅक दे, 3 क्वार्टर्स आहेत, अशी त्या बारची कंडिशन होती. जो चावी सबमिट करायला लागलाय तो, असं आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाहीयेत. पण कुणी ऐरेगाऱ्यानं आमच्या दारू व्यवसायाला पण नावं ठेवता कामा नाही. तुमच्या दम नाही दारू चालवायचा, करून टाका सरेंडर, ठीक आहे, पण दारू व्यवसायाला नावं ठेवू नका. लक्षात घ्या. बघा, आता आपण कन्क्लुजनवर येऊया. मित्रांनो, या ठिकाणी मी एक तुम्हाला विनंती करू इच्छितो, असे व्हिडिओ बनवायला ना खूप हे लागतं, एनर्जी जाती, विचार करायला एनर्जी जाती. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा. अगदी मी विनंती करतो, मला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत
पोहोचवा. हे असे व्हिडिओ करायला खूप एनर्जी लागते. हे व्हिडिओ बनवतोय विदाउट एडिटिंग आहे. स्क्रिप्ट बीट माझ्यासमोर काय नाही, मी तुमच्याकडे बघून फेस टू फेस बोलतोय. कट या व्हिडिओमध्ये कुठं नाहीये, कुठं स्क्रिप्ट वाचलं नाहीये. मी डायरेक्ट तुम्हाला सांगतोय जे काय फेस केलं, जे काय अनुभवलं ते डायरेक्ट तुम्हाला सांगतोय. आणि हे आत्मसात करा. तुम्ही नवीन असाल तरी लक्षात ठेवा, जुने असाल तरी पण तुम्ही व्हिडिओ लक्षात ठेवा, यातून शिका काहीतरी. अजून जुनी माणसं चुकतायत. हातावरचं पोट, माल आणायचा विकायचा, आणायचा विकायचा, संपला वाईनशॉप मधून आणला टीपीला दाखवायला, चूक आहे, रॉंग आहे. करा ना स्टॉक, कमवा ना पैसे किंवा गिराईक कमवा, दोन्ही पण. आपल्या साताऱ्यात दुसऱ्या बाळानं काय केलं, गिराईक कमवलं. आता त्या इथं बसलेलं गिराईक तुटणार आहे का, नाही तुटणार. आम्ही काय केलं, पैसे कमवले, आम्हाला काही फरक पडत नाही. आले पैसे वाढून, नंतर काय होणार, सगळ्यांचे रेट सारखे होणार. त्यावेळेस ऑटोमॅटिक गिराईक जिथं बसेल तिथं बसणार. आज तुमचे ते क्वार्टर पिल दुपारची क्वार्टर प्याला शेजारच्या बारावर जाईल, संध्याकाळची क्वार्टर प्याला आणि तुमच्यापासून लांबच्या बारावर जाईल. गिराईक कुणाचं सुद्धा नाहीये, पिणारा माणूस कुणाच सुद्धा नाहीये. पहिला 60 तुमच्या इथं माराल, दुसरा 60 माराल, तो शेजारच्या बारावर जाईल आणि तिसरा 60 मारायला आणि नाक्यावरच्या बारावर जाईल. हे लक्षात घ्या. त्यामुळे गिराईकाची काळजी तुम्ही करूच नका लिकर व्यवसायात. परत आता आपण एक कन्क्लुजन वर येऊया. बरेच माणसं म्हणतात की धंदा आमचा बस्ट झाला, 25% राहिलाय, 30% राहिलाय, 40% राहिलाय. म्हणजे राहिलेल्या 75, 60, 70% लोकांनी दारू प्यायची बंद केली आहे का, तर नाही बंद केली. म्हणजे याचा अर्थ काय, तर ती लोक तुमच्याकडे येत नाहीये, दुसरीकडे जात आहेत. बरं, दुसरीकडे कुठं जाणार, दुसरीकडे वाईन शॉपला जातील किंवा दुसऱ्या बारला जातील. वाईन शॉपला का जातील, तर त्याच्याकडे अजून जुन्या दराचा माल आहे, 160 रुपये एमआरपीचा. किंवा दुसऱ्या बारला का जातील, त्याच्याकडे जुना माल आहे आणि तो जुन्या दरात विकतोय 220 ला. वाईन शॉपला जुना माल जुन्याच दरात विकणं भाग आहे, गरजेचं आहे, अन्यथा त्याच्यावरती केस होऊ शकते. त्यामुळे तो बिचारा 160 एमआरपीचा माल 160 लाच विकणार. स्टॉक केला असेल, गिराईक खेचायला केला असेल, त्याच्या बूट लिकिंगसाठी त्याने केला असेल, ते त्याचं त्याजवळ पैसा होता म्हणून त्याने स्टॉक केला. मेन नंबर 1 आपण उदाहरण घेतोय. तर ठीक आहे, तुमचं गिराईक गेलंय, तुमचं गिराईक दुसरीकडे गेलंय. एकतर ते वाईन शॉप मधून आणून बाहेर बार डाब्यावर बसून पितंय, किंवा गाडीतच बिस्लरी मध्ये पितंय, किंवा प्लॅस्टिकची 2 रुपये 5 रुपयाचा ग्लास घेऊन पितंय. काही लोकांनी काचेचे ग्लास आपल्या गाडीच्या डिकीमध्ये बॉक्स ठेवलाय, 6 ग्लासचा बॉक्स सांगण्यातला ठेवलाय. एनिथिंग वाईन शॉप मधनं घेऊन पितंय. किंवा तुमच्याच इथं आजूबाजूला एखादा बारवाला आहे, नवीन आहे, पैसेवाला आहे, ज्यानं जुना माल भरलाय आणि तो जुन्या दरातच विकतोय. ना की तुमच्याकडे आता जुना माल आहे, और ना की तुमच्याकडे आता काय राहिलंय. तुम्ही नवीन माल आणताय, नवीन माल येतोय तुम्हाला 220 एमआरपीचा, तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, तुम्हाला सगळं हॉटेल मॅनेज करायचंय, तुम्हाला 300 रुपयाला विकणं भागच आहे. त्यामुळे तुमच्या तर 300 रुपयाला मिळण्यापेक्षा गिराईक आता तुमच्या न उठून किंवा तुमच्याकडे न येता वाईन शॉप मधनं माल घेतोय आणि इतर ठिकाणी बसून पितोय, किंवा ज्या ठिकाणी जुना माल जुन्या दरात मिळतोय त्या ठिकाणी जाऊन पितोय. आता ह्याच्यावर होणार काय पुढे, हे बघा. त्या वाईन शॉपवाल्याचा माल पण संपल, ह्या मंथ टाकेर संपल किंवा पुढच्या मंथ टाकेर संपल. त्या बारवाल्याचा पण माल पुढच्या मंथ टाकेर संपल, ह्या मंथ टाकेर संपल. ज्यावेळी सगळ्यांच्याकडे जुना माल संपलेला असेल त्यावेळेस ते गिराईक परत सेट होऊन बसल. त्यावेळेस ते परत गिराईक सेट होईल. तुमचं गिराईक परत तुमचं जे 50,000 आहे ते तुमच्याकडेच येणार. जे तिथं जे त्याचं बघा, एक सांगतो, त्यानं अगदी क्लिअर करतो, 160 वाला माल 220 रुपयाला जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत त्याकडे ते ऍडिशनल गिराईक जाईल. हा बस 19-20 फरक पडल असं नाही. परंतु ज्यावेळेस त्याच्याकडेचा पण माल संपल जुन्या एमआरपीचा, त्यावेळेस ते गिराईक परत त्याचे गिराईकाचे रंग दाखवणार. त्यामुळे सर्वात चांगला पर्याय काय असतो, जो आम्ही केला. जुना माल असू दे, नवीन माल असू दे, रेट वाढलेत बाबा, आम्हाला माल घ्यायला पैसे द्यावे लागणार पुढचे, आम्ही जुना माल नवीन माल रेट वाढून घेणार. तुला प्यायची तर पे, नाहीतर 100 बार आहेत, कुठे बी जा. हे परफेक्ट सोल्युशन आहे, हे परफेक्ट सोल्युशन आहे. ठीक आहे. आता काही जणांनी जुना माल जुन्या दरात मिळतोय तिथे जात आहेत, ते गिराईक त्याच्याकडं नवीन माल आला की परत तुमच्यात येणार आहे. वाईन शॉपला ज्यावेळेस 220 एमआरपीचा माल येईल, परत तुमच्या वाईन शॉपचा पण माल काय 160 एमआरपीचा संपणार ना, या मंथेंडला संपल, नाही तर पुढच्या मंथेंडला संपल. ज्यावेळेस संपल त्यावेळेस ते गिराईक परत तुमच्या इथे येणार, तुमच्या इथेच बसणार. कारण का, जो 160 220 किंवा 200 मध्ये डिफरन्स होता, तोच डिफरन्स 220 300 मध्ये राहणार. आलं का लक्षात. आता काय होतंय, 160चा माल तिथं मिळतोय, 300ला तुमच्या येतो, म्हणजे डबल 100% दर कोण देणार आहे. आलं लक्षात मित्रांनो. माया मित्र खूप मला पण बोलताना हे झालं या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.
तर कळलं असेल मला काय तुम्हाला सांगायचंय. अजून काय शंका असेल, अजून काय असे प्रश्न असतील तर मी माझा नंबर देतोय, नक्की मला सांगा आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. शंका जरूर विचारा आणि हो, या असे व्हिडिओ कंटेंट तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पुढची बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये, तुमच्या यूट्यूब चॅनल असू दे, फेसबुकवर असू दे, इन्स्टावर असू दे, ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या गावातील जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी नक्की 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 शेअर करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. थांबूया इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.